आणि गुड मॉर्निंग. हे आहे सकाळचं वातावरण आणि तुम्ही बघू शकता. बघा, आपण जिथे स्टे करतोय ते तिकडे आहे. पक्ष्यांचे एवढे सुंदर आवाज येत आहेत ना, वेगवेगळ्या प्रकारचे, हे ऐकायला पण खूप मस्त वाटतंय. इकडनंच गावात जायला रस्ता आहे आणि आपण आता गावात जातोय आणि गावातलं सकाळचं हे वातावरण बघतोय की कसं आहे नक्की. ही बघा, जी गणपती करता फुलं लागतात ना, ती आतापासूनच इथे उमलायला लागली आहे. आणि आत्ताच आपण गाईच्या गोठ्यामध्ये गेलेलो आणि सकाळी सकाळी दूध कसं काढतात गाईचं, तर ते आपण बघितलं. आणि आपण आता चाललोय गावामध्ये. हा गावात जाण्याचा रस्ता आहे. आता आलोय आपण गावात आणि बघा, पक्ष्यांचे सुंदर आवाज आणि एकदम खूप शांतता आहे गावामध्ये, का की सकाळची वेळ आहे म्हणून. गावातली बांधलेली घरं सुद्धा खूप सुंदर आहेत बांधलेली. आणि रस्ते वगैरे पण तुम्ही बघू शकता, खूप स्वच्छ आहेत. खूप मस्त वाटते इकडे सकाळी सकाळी. आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहिलोय तर हे त्यांचंच घर आहे. इथे नाव लिहिले बघा.
आळूची पानं. तरी म्हणजे आपण न ओळखता सुद्धा खूप प्रेमाने त्यांनी मला विचारलं की तुला कुठे जायचंय. आणि मी त्यांना सांगितलं की मी इकडेच आली आहे आणि मी गाव फिरायला आली आहे. तर त्यांनी हसून मला हो असं उत्तर दिलं. तर गावातली लोक पण खूप प्रेमळ असतात तशी. नाही तर शहराकडे कोणाला वेळच नसतो की आपण कोणाशी बोलावं किंवा काही. पण आता जे गाव फिरलो त्या गावाचं नाव आहे साई गाव आणि ते आंब्याचं छोटंसं झाड आहे आणि तिथे बघा असं घरटं बनवलंय पक्ष्यांनी